गेली 7 दशकं मराठी मनाला प्रेम शिकवणारे ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांचं आज निधन झालं। ते 86 वर्षांचे होते। कवितांच्या जगात वावरताना सारं आयुष्य साहित्यासाठी वाहून घेतलेल्या या कवीच्या जाण्यानं साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे। सायंच्या स्मशानभूमीत दुपारी 4:30 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पाडगावकर यांच्या कुटुंबियांसह रामदास भटकळ, अरुण दाते, गंगाराम गवाणकर, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी हजर होती। मात्र सरकारच्या वतीनं अंत्यसंस्काराला कोणीही उपस्थित नव्हतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगेश पाडगावकरांच्या निधनानंतर तीव्र दुःख व्यक्त केलंय। मंगेश पाडगावकरांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं वैभव हरपलं अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। महाराष्ट्र भूषण असलेले कविवर्य मंगेश पाडगावकरजी यांचं निधन हे सर्वांनाच अतिशय धक्कादायक आहे। खऱ्या अर्थानं मी असं म्हणेन की आज महाराष्ट्राचं वैभव गेलं। आज महाराष्ट्रातला प्रत्येक रसिक हा दुःखी आहे। मी त्यांना माझ्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, मंगेश पाडगावकर हे मराठी साहित्यातले महर्षी होते। त्यांचं काव्य आणि लेखन अनेकांना प्रेरणादायी आहे। त्यांच्या निधनामुळे अतीव दुःख होतंय। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू म्हणतात, साहित्यामधला महानायक मंगेश पाडगावकर। त्यांच्या कविता मराठी मनांवर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत। पाडगावकरांच्या जाण्यानं अतीव दुःख होतंय। राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणतात, आज महाराष्ट्रानं महान साहित्यिक हरपलाय। शब्दसंपदेनं आम्हाला रडवणारा, चेहऱ्यावर हास्य फुलवणारा त्यांच्या कविता पुढच्या काही पिढ्यांसाठी संस्मरणीय आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलंय, मंगेश पाडगावकर यांना विनम्र श्रद्धांजली। त्यांची लेखनशैली ही सकारात्मक आणि चिरतरुण राहिली। मराठी साहित्यात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।